विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय भूगोल पाठ 12वा पर्यटन या पाठाचे स्वाध्याय आपण पाहणार आहोत. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर व व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा. प्रश्न पहिला, पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा. माया संस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये. जाणण्यासाठी हेमंत कुमार मेक्सिकोला जाऊन आले, म्हणजेच विदेशातून जाऊन आले, म्हणजेच परदेशी पर्यटन. गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते, म्हणजेच परदेशी लोक आले, परदेशी पर्यटन. नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारासाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले, वैद्यकीय पर्यटन. पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली, म्हणजेच धार्मिक पर्यटन. पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली, म्हणजेच कृषी पर्यटन. सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले, म्हणजेच धार्मिक पर्यटन. प्रश्न दुसरा, गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा. 1. ताडोबा. 2. पक्षी अभयारण्य. 3. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. 4. ताजमहल. 5. रामोजी फिल्म सिटी. 6. राधानगरी. 7. भीमबेटका. 8. प्राचीन लेणी. आणि 9. ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य. ब गट, मध्य प्रदेश, आग्रा, मणिपूर, नानज, वेरूळ. 6. मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर, चंद्रपूर आणि अरुणाचल प्रदेश. क गट, सरोवर, फुलपाखरे, कैलास लेणे, चित्रनगरी, जगप्रसिद्ध आश्चर्य, प्राचीन गुंफाचित्रे, माळढोक, कान्हेरी लेणी, रानगवा आणि 10. वाघ. या तीनही गटाची साखळी आपणास तयार करायची आहे, ती पुढील प्रमाणे. ताडोबा हे चंद्रपूर या ठिकाणी असून त्या ठिकाणी वाघ आहेत. 2. पक्षी अभयारण्य हे नानज या ठिकाणी असून त्या ठिकाणी माळढोक हे पक्षी पाहायला मिळतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई या ठिकाणी असून त्या ठिकाणी कान्हेरी लेणी आहेत. 4. ताजमहल हे आग्रा येथे असून ते जगप्रसिद्ध 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. रामोजी फिल्म सिटी हे हैदराबाद या ठिकाणी असून ते चित्रनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. यात विविध प्रकारच्या चित्रपटांचं शूटिंग केलं जातं. राधानगरी हे कोल्हापूर या ठिकाणी असून हे रानगवा. भीमबेटका मध्य प्रदेश या ठिकाणी प्राचीन गुंफाचित्रे हे जगप्रसिद्ध आहेत. भीमबेटका हे त्यासाठी ओळखले जाते. 8. प्राचीन लेणी वेरूळ या ठिकाणी असून ते कैलास लेणे म्हणून प्रसिद्ध आहे. 9. ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य हे अरुणाचल प्रदेशामध्ये असून त्या ठिकाणी फुलपाखरे यासाठी ते प्रसिद्ध आहे. आणि 10. लोकटक हे मणिपूर या ठिकाणी असून त्या ठिकाणी प्रसिद्ध सरोवर आहे. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनातील फरक सांगा. उत्तर, देवदर्शन, यात्रा इत्यादी कारणांसाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटन होय. या उलट संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजेच सांस्कृतिक पर्यटन होय. धार्मिक पर्यटनात देवदेवतांच्या मंदिरांना, साधू संतांच्या समाधी स्थळांना भेटी देणे,
त्या स्थळी विविध धार्मिक विधी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. याउलट सांस्कृतिक पर्यटनात एखाद्या ठिकाणच्या चालीरीतीची, लोककलांची, रूढी परंपरांची माहिती मिळते व तेथील लोकांचे जीवन, प्रत्यक्ष अनुभव यांची माहिती मिळते. पर्यटनाचे उद्देश कोणते असतात? उत्तर: आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे, वैद्यकीय सेवा प्राप्त करणे, ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेणे, धार्मिक कार्य करणे इत्यादी पर्यटनाचे विविध उद्देश हे पाहायला मिळतात. पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा. उत्तर: पर्यटन करताना काही काळजी पर्यटकांकडून पर्यावरणास हानी पोहोचू शकते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. काही प्रसंगी पर्यटकांनी पर्यटनस्थळी कचरा फेकला असता तेथे प्रदूषण होऊ शकते. परंतु पर्यावरण स्नेही पर्यटकाचा अवलंब केला असता पर्यटकाकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते व त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो. पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा. उत्तर: पर्यटकांनी पर्यावरण स्नेही पर्यटन केले असता ध्वनी प्रदूषण टाळले जाते, वृक्ष व वन्य पशु पक्षी यांची दक्षता घेतली जाते व पर्यटन स्थळे व तेथील पर्यावरण स्वच्छ राहते. पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळाचा विकास केला जातो. निवासस्थाने, रिसॉर्ट, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते. पर्यटन विकासातून कोणत्या संधी निर्माण होतात? उत्तर: पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग सेवा इत्यादी संधी पर्यटन विकासातून निर्माण होताना आपणास पाहावयास मिळतात. पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा. उत्तर: पर्यटनाच्या ठिकाणी पुढील समस्या उद्भवू शकतात. निवासस्थानांच्या अभावाची समस्या, वाहतुकीच्या सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याची समस्या, पर्यावरणीय समस्या, वैद्यकीय सेवांचा अभाव असल्याची समस्या, संपर्क साधनाची उपलब्धता नसल्याची समस्या इत्यादी समस्या उद्भवू शकतात. पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा. उत्तर: पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यावरील उपाययोजना: शासनाने पर्यटनाच्या ठिकाणी वाजवी मोबदल्यात पुरेशा प्रमाणात निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, वाहतुकीच्या जलद सेवा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणे, पर्यटन ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करणे व त्यांना पर्यटनस्थळे स्वच्छ राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे अधिकार देणे, पर्यटनस्थळी वैद्यकीय सेवा नियमित स्वरूपात उपलब्ध करून देणे, सुलभतेने संपर्क साधता यावा यासाठी पर्यटक संपर्क कक्ष निर्माण करणे इत्यादी. प्रश्न 3 थोडक्यात उत्तरे लिहा. आपल्या जिल्ह्यात कोणती पर्यटनस्थळे विकसित करता येतील ते सहकारण लिहा. पिंपळगव्हाण हे तालुक्यात ठिकाणी प्रसिद्ध भैरवनाथाचे मंदिर आहे. जागृत देवस्थान असून नवसाला पावणारे देवस्थान आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्यासाठी वाव आहे आणि परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी त्या ठिकाणी येतात. चाकरवड हे 20व्या शतकातील एक महान संत गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचे समाधीस्थळ असून महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाचा विकासासाठी वाव आहे. पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सहकारण सांगा. उत्तर: पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने,
वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी सेवांच्या गरजा निर्माण होतात. पर्यटकांना या विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा प्रकारे पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. प्रश्न 4. पर्यटनस्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचना फलक तयार करा. उत्तर. पर्यटनस्थळी केरकचरा न फेकता कचरा हा कचरा पेटीतच टाकावा. फुले ही झाडावरच चांगली दिसतात, त्यामुळे बागेची फुले तोडू नये. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करावा. जीवाला धोका पोहोचू शकतो अशा ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, इत्यादी. प्रश्न 5. पर्यटनासंबंधी अतिथी देवो भव ही भूमिका कितपत योग्य आहे ते स्पष्ट करा. उत्तर. पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पर्यटनामुळे पायाभूत सेवांचा विकास होतो. पर्यटनामुळे देशात राजकीय चलन प्राप्त होते. पर्यटनामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पर्यटनासंबंधी अतिथी देवो भव ही भूमिका अतिशय योग्य आहे. प्रश्न 6. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्यांच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा. वज्रेश्वरी, पुणे, उनपदेव, कापेश्वर, उनकेश्वर इत्यादी ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. या ठिकाणी भूअंतर्गत भागात तुलनेने अधिक उष्णता असल्यामुळे येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो. उत्तर. वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळांचा विकास यांचा सहसंबंध मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नांदेड, शेगाव, शिर्डी, औरंगाबाद, सध्याचे संभाजीनगर, रत्नागिरी, सोलापूर या ठिकाणी दिसून येतो. पर्यटनाला चालना देणारी जाहिरात तयार करा व ती वर्गात सादर करा. सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, औद्योगिक व मनोरंजनी शहर पुणे. पुणे तिथे काय उणे? एक वेळ अवश्य भेट द्या आणि सोबतच शिवरायांचा जिवंत इतिहास जाणून घ्या. सर्व सुखसुविधांनी सुसज्ज व सुंदर शहर पुणे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर